हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत। माझं नाव आहे गौरी आणि आज मी एक कोरियन इन्स्पायर्ड एक सँडविच बनवणार आहे। आज मी याच्यामध्ये अशा भाज्या टाकणार आहे ज्या खायला मुलांना अजिबात आवडत नाही, पण सँडविच म्हटलं की मग मात्र आवडीने खाते। सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूया। सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी 7 अंडी फोडून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। कोरियन सँडविच असतं त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा मीठ नसतं, पण वी आर इंडियन्स अँड वी नीड मसाला इन एव्हरीथिंग। सो मी 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यात कट केलेल्या भाज्या टाकूयात। सगळ्यात आधी मी उभा कट करून घेतलेला कोबी टाकत आहे, त्यानंतर आपल्याला एकदम बारीक चिरलेली शिमला मिरची आणि गाजर टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे उभा भज्यांसाठी जसा कापतो तसा कापलेला कांदा आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये अजून आपण कांद्याची पातही कट करून टाकू शकतो, पण ती माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकलेली नाही। तुमच्याकडे असेल तर याच्यामध्ये नक्की टाका। आता गॅसवरती पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 2 ब्रेड ठेवायचे आणि त्या दोन्ही ब्रेडला दोन्ही साईडनी आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावलेलं ब्रेड पलटी करायचं, म्हणजे ज्या साईडनी बटर लावलेलं आहे त्या साईडनी ब्रेड छान क्रिस्पी होईल आणि तोपर्यंत दुसऱ्या ब्रेडला बटर लावून घ्यायचं। हे ब्रेड दोन्ही साईडनीही छान क्रिस्पी झालेले आहेत। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता आपण ऑमलेट बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर थोडंसं बटर टाकायचं आहे। बटर वितळलं की आपलं अंड्याचं मिश्रण त्याच्यावरती टाकायचं आहे आणि त्याचा आपल्याला ऑमलेट बनवून घ्यायचं आहे। एका साईडनी भाजून झाल्यानंतर ऑमलेट पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडनीही व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता हे ऑमलेट मी 2 पार्टमध्ये कट करून घेत आहे। आता ऑमलेटच्या कट केलेल्या एका पार्टवरती आपल्याला चीज स्लाइस ठेवायचा आहे आणि दुसरा कट केलेला पार्ट त्याच्यावरती ठेवायचा आहे। जे ब्रेड आपण क्रिस्पी करून घेतलेलं आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, त्यामुळे ते ब्रेड तव्यावरती ठेवायचं, त्याच्यावरती हे ऑमलेट ठेवायचं आणि दुसरं ब्रेडही त्या ऑमलेटवरती ठेवून आपल्याला हे दोन्ही ब्रेड परत एकदा गरम करून घ्यायचे आहेत आणि ऑमलेटचा जो पार्ट ब्रेडच्या बाहेर राहत आहे तो तुम्ही आतमध्ये ठेवू शकता किंवा तो एक्स्ट्रा पार्ट कट करू शकता। ब्रेड दोन्ही साईडनी गरम झाला की तो आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे आणि डन, आपलं मस्त असं चीजी एक सँडविच सर्व करण्यासाठी तयार आहे। मी अजून एक सँडविच बनवून घेतलेलं आहे आणि ते एका प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की चीज खूप मस्त मेल्ट झालेलं आहे आणि सँडविच पण खूप क्रिस्पी झालेलं आहे। सो अशा प्रकारचं सँडविच तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा आणि त्यांना कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार। बाय बाय।